हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते। हा महिना साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांनी एकदाच येतो। यालाच पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात। पण तुम्हाला माहीत आहे का, या पुरुषोत्तम मासाला पुरुषोत्तम हे नाव कसे मिळाले? आणि त्यामागे अतिशय सुंदर आणि भावनिक कथा सांगितली जाते। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पूर्वी या महिन्याला कोणतेही नाव नव्हते। लोक या महिन्याला अशुभ महिना मानत होते। या महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि कोणतीही शुभ कार्य केली जात नसल्यामुळे सर्वजण या महिन्याचा तिरस्कार करत होते। दुःखी होऊन हा महिना भगवान श्री विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, सर्वजण माझा अपमान करतात, मला अशुभ म्हणतात, माझे कोणी महत्त्व मानत नाही। तेव्हा भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली। भगवान विष्णू म्हणाले, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील। मी पुरुषोत्तम आहे, म्हणून तुझे नाव पुरुषोत्तम मास असेल। त्या दिवसापासून अधिक मासाला विशेष आणि पवित्र महत्त्व दिले जाऊ लागले। असे मानले जाते की या महिन्यात केलेली भक्ती, जप, दानधर्म आणि सेवा अनेक पटींनी फळ देते। आणि अधिक महिन्याचे रहस्य म्हणजे खगोलशास्त्रानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक असतो। तो समतोल राखण्यासाठी साधारण 32 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो। तोच महिना म्हणजे अधिक मास असतो। म्हणूनच हा महिना फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही विशेष महिना मानला जातो। अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा करा, तसेच विष्णू सहस्त्रनाम पठण करा। यामुळे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते। तसेच सत्यनारायण कथा देखील ऐकावी आणि नामस्मरणाने जप करावे। या महिन्यात राग, वादविवाद आणि चुकीचे कामे टाळावेत। असे मानले जाते की अधिक मासात केलेली प्रार्थना थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते। म्हणूनच या महिन्यामध्ये साधना करा आणि साधनेबरोबरच सेवा देखील करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।